इतके वर्ष झाले। आज तर सर्व राजकारत्यांना, सर्व तालुक्याला, आमदारांना, खासदारांना, पूर्ण तालुक्यातील जनतेला हे नाव आवडलं आणि आत्ताच अचानक इलेक्शन आल्यामुळं कोणाला एवढी त्याची हवा सुटली आणि आमचं जे पारंपरिक जे नाव आहे, गावाचं नाव का ज्या जगाच्या नकाशावरती पोचलेलं आहे, हा अगदी 100% सांगतो हा चुकीचा निर्णय आहे। इथं साधारण नुसता पिंपळगावचाच विरोध नाही तर आजूबाजूच्या संपूर्ण 12 गावाचा, त्याच्यामध्ये कोळवडे आली, पांगरी, वाटकळे, मड, टोटल 12 गाव। कारण आम्ही त्यासाठी आम्ही त्याग केलेला आहे। आमच्या जमिनी गेल्यात, आमची घरे गेल्यात। आज आमचे कार्यकर्ते, तरुण मंडळी, आज सगळ्यांना जॉब सुद्धा मिळालेले नाहीये ना, आम्हाला कुठे जागा मिळाली त्या मोबदल्यामध्ये। आज याच्यामध्ये आमचं रक्त आटले या धरणामध्ये आणि आज तुम्ही आमचं ते फक्त नाव आहे आमच्यासाठी, हे पिंपळगाव जोगा हे नाव जर तुम्ही जर त्याच्यावरती जर गदा आणत असेल तर हा किती मोठा अन्याय होईल। म्हणजे जे काही राहिलेलं रक्त आमचं सोसायचं। राजकारत्यांना माझी विनंती आहे का कृपया हे आहे असंच राहू द्या, उलट तर काय सुधारणा करता येईल। आज पर्यटन तालुकाच्या माध्यमातून आज माळशेज घाट आमचा हा पट्टा इतक्या मोठ्या पद्धतीने मॅक्झिमम इकडे ॲग्रोटुरिझम सेंटर, शेतकऱ्यांच्याच मुलांनी ॲग्रोटुरिझम सेंटर काढलेली आहेत, काही रिसॉर्ट झाली आहे चांगले मोठे मोठे। तालुक्यातील सगळ्यात मोठे पर्यटन माळशेज घाटाला हे आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये होते आणि त्या पट्ट्यामध्ये उलट अजून सुधारणा करायची तर तुम्ही अजून काहीतरी गोळ घालता। मेहरबानी आहे माझी, कृपया कोणी असं काही निर्णय घेऊ नका। आमचा संपूर्ण 12 गावाचा पक्ष म्हणून नाही, कार्यकर्ता म्हणून नाही, पण आम्ही स्थानिक नागरिक या माध्यमातून 100% आमचा इथं मोठा विरोध राहील एवढी विनंती। धन्यवाद। तुम्ही आमदारांशी काही चर्चा केली होती? नाही, काही कोणाशी चर्चा केलेली नाहीये। आता 1-2 दिवसापूर्वीच हे सगळ्या घटना सगळ्या कानावरती येतात। अजून काही कोणी मीटिंग व्हॉट्सअपला आले किंवा कोणी ते जाणून बुजून बातमी सोडली याची आम्हाला काही कल्पना नाही। ही फक्त तात्पुरती चर्चा असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती काही सिरियस घेतलं नाही। अद्यापर्यंत आम्हाला कोणी बोलवलं नाही किंवा काही झालेलं नाही, कोणाकडे हा विषय गेलेला नाहीये। एक स्थानिक म्हणून या गोष्टीला 100% आमचा विरोध राहील। पण आता हे जो नामकरणचा घाट आमदार घालतायत त्याला तुमच्या फक्त पिंपळगावचाच विरोध आहे की पूर्ण 12 गावाचा विरोध येईल? आज 12 गावाचं रक्त सांडलं इथं पश्चिम पट्ट्यामध्ये। आज आम्ही सगळं आमचं त्याग केलं, आमचं घरदार दिले, जमिनी दिल्या, सगळे दिल्यात ना। आम्हाला त्या जमिनीच्या मोबदल्यात जमिनी मिळाल्या ना, आमच्या कुठे भागातील लोकांना नोकरी लागल्या, कुठे कोणाला नोकरी लागली आपल्या भागामध्ये काही सुद्धा काही उपयोग झालेला नाही या धरणाचा आम्हाला। उलट आमचा फायदा आज नगरपर्यंत, पारनेरपर्यंत लोक घेत आहेत सगळ्यांना। याच्यावरती राजकारण खेळलं जातं, पाणी सोडायचं नाही, सोडायचं नाही, सोडायचं, पण आमचं किती हाल होतात। आणि इथून पुढे एक माझी सूचना राहील किंवा विनंती राहील राजकारत्यांना का आमचा पाण्याचा साठा ठेवून नंतर तुम्ही पाणी तिकडे खाली सोडा, कारण आमच्या लास्ट लास्टला आम्हाला त्रास होतो।